नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरास होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे लोकप्रतिनिधींवर वाढत चाललेला जनतेचा रोष लक्षात घेऊन बुधवारी नगरसेवकांनी जल अभियंत्यांसह मक्तेदारास धारेवर धरले. यावेळी उपस्थितांनी प्रत्येक प्रभागातील समस्या मांडल्या आणि दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी विठ्ठल चोपडे यांनी राबवलेल्या पॅटर्नची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत ए व बी वॉर्डमधील नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी अभियंता बाजीराव कांबळे तसेच मक्तेदार मौला बागवान यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे काम आणि वारंवार मागणी करूनही क्रॉस पाईप टाकण्यास होत असलेला विलंब, तसेच कमी दाबाने येणारे पाणी याबाबत नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाचे वाभाडे काढले. 2 दिवसांनी पाणी द्या, पण ते स्वच्छ व मुबलक द्या, अशी मागणी करत पुढील 2 महिन्यांचे नियोजन काय, असा प्रश्न लोकप्रतिनिधींनी विचारला. अखेर एका भागात केवळ एकच पाईपलाईन ठेवणे, अनधिकृत नळजोडण्यांचा शोध घेऊन त्या बंद करणे, वॉश आऊटच्या पाण्यासह अन्य ठिकाणची पाण्याची नासाडी थांबवणे आणि सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी त्यांच्या पाणीपुरवठा सभापतीपदाच्या कार्यकाळात केलेले दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन समोर ठेवून शहरात पाणीपुरवठा करण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीत अनेक नगरसेवक व नगरसेविकांनी आपली खंत बोलून दाखवली. नदीवेस येथे नदी उशाला व कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जनतेच्या शिव्या आम्हाला खाव्या लागत आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त झाली. नगरसेवक सुशांत कलागते यांनी आरोप केला की नाट्यगृहाजवळ आंदोलन झाले तेव्हा पाणी पूर्ण दाबाने आले, पण त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. सगळा खेळ वॉलवर असून पाणी कसे सोडायचे हे सर्वस्वी प्रशासनाच्या हातात आहे. या बैठकीस उपमहापौर अनिल दाळया, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्यासह सर्व समिती सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी.